शिवसेनेच्या गोटातून आगामी मंत्रिमंडळात शिवसेनेच्या 2 मंत्र्यांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे। शिवसेना आमदार आणि मंत्र्यांचं प्रगती पुस्तक तयार करण्यात आले आणि यानुसार अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांचं मंत्रिपद हुकणार असल्याचं बोललं जात आहे। तर 5 नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची दाट शक्यता आहे। भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक आणि अर्जुन खोतकरांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते। शिंदेंच्या शिवसेनेला 13 ते 14 मंत्रिपद मिळणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। त्यामुळे कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये मंत्रिपदाची माळ ज्यांच्या गळ्यामध्ये पडू शकते त्या आमदारांची नावं काय आहेत पाहूया। प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर, भरत गोगावले यांच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडू शकते। ही काही संभाव्य नावं आता समोर येताना दिसतात। सोबतच विजय शिवतारे आणि संजय शिरसाट। दरम्यान मंत्रिपद मिळण्याबाबत काहीसे डेंजर झोनमध्ये असलेल्या संजय राठोड यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। आता परत मला जर संधी मिळाली तर जे काही खातं मिळेल त्या खात्याच्या माध्यमातून चांगलं काम करून दाखवण्याचा भाजपचं नेतृत्व आमचा पूर्ण विश्वास आमचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्यावर आहे। त्यांना पूर्ण अधिकार आम्ही दिलेले आहे। ती जी काही भूमिका त्यांची राहणार आहे त्या भूमिकेला आमचं समर्थन आहे। दरम्यान मंत्रिपदांचं वाटप करताना आम्हाला विसरू नका असं विधान मित्रपक्षाचे आमदार सदाभाऊ खोत यांनी केलंय। सदाभाऊ खोत नेमकं काय म्हणाले पाहूया। आम्ही आता खळ्यावर धान्याची रास उभा करून दिली आहे। मोठभर धान्य तिने आमच्या सुपात टाकायचं का नाही टाकायचं हा निर्णय एकनाथ शिंदे पासून अजित दादापासून मुख्यमंत्री आता देवेंद्र साहेबांच्या पर्यंत आहे। माझं तर स्पष्ट मत आहे त्या तिघांनी पहिल्यांदा घटक पक्षाची मंत्रिपद बाजूला काढावी, वाटली करावी, पण ही आम्हाला विसरूनच जाते ती निवडणूक झाली की। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।